असंही करा ना, मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत चांगले सामने आहेत. अगदी त्याच वेळेला पावसाळी रबर बॉल क्रिकेट पावसाळ्याने दडी धरून मारली आहे. काही दिवसांपासून आपण पाहतो सकाळी हजेरी लावतोय पाऊस. आज अपेक्षा करूयात की आज दुपारी आणि किंबहुना त्याच वेळेला आजही हजेरी लावत असताना पाऊस पाहायला मिळेल. पावसाने केवळ आपण पाहिलं ना रायगडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर दडी मारलेली आहे. या वर्षीचं पावसाचं हंगाम थोडंसं दूर चाललंय, परंतु पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा काही थांबताना पाहायला मिळत नाही आहेत. दोन असे जिवलग मित्र त्यांनी आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहतोय. आज मैत्रीचं नातं जपलं जात असताना पाहायला मिळत आहे. अगदी त्याच वेळेला करण तुकाराम मडवी साहेब असतील किंवा त्याच वेळेला एका बाजूला चैतन्य मनोहर पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून हा दमदार क्रिकेटचा सोहळा आज आपण पाहत आहोत. हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. या मैदानावरती अनेक स्पर्धा होतात. सातत्याने आपण पाहिलं उरण पनवेल प्रीमियर लीग देखील याच मैदानाने पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला उरण प्रीमियर लीग देखील या मैदानावरती पाहायला मिळत असते. आणि त्यामुळे जे आहे ना या मैदानाला वलय नेहमीच प्राप्त झालंय. संयम गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिलं षटक फिरकीचा जादूगार, सातत्याने हातभर वळण घेणारे त्याचे चेंडू, उंच पुरा आहे, हायम ऍक्शन त्याची नेहमीच पाहायला मिळत असते. आणि त्यामुळे त्याची ही पहिलं षटक ना महत्वाचं राहील. पहिल्या षटकाच्या दरम्यान त्याला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. अल्पावधीमध्ये यशाची उंच शिखरे गाठणारा फिरकीचा जादूगार अगदी गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतो. रबराचा बॉल आहे त्यामुळे बॉल जास्तीचे वळण घेत असताना पाहायला मिळेल. यातही तीळ मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम आज आमच्या सोबत उपस्थित आहे. संजयजी पाटील यांच्या जन्मदिवसाचा नंबर अर्थात 24 मे आणि त्यामुळे 24 लाईव्ह इव्हेंट्स हे नाव पाहायला मिळतं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रितेशला आपण पाहतो स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला जयंत पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल. काही खेळाडूंच्या प्रतीक्षेमध्ये संघ होता. भूषण आज या संघामध्ये पुन्हा एकदा त्यांना आपण पाहत आहोत. द लेजेंडरी क्रिकेटर, सातत्याने उत्कृष्ट यष्टिरक्षक, विस्फोटक फलंदाज म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्याच प्रतीक्षेमध्ये संघ राहिला होता. सामन्याला सुरुवात होईल. 4 षटकांची मॅच आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आहेत आणि सर्वांचं हार्दिक असं स्वागत. मैत्री चषक 2026 पंतांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळेल. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज संयम. पहिलाच बॉल वरती आक्रमण, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिला बॉल पाठवून दिलाय षटकारासाठी. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. मॅग्निफिसंट स्ट्रोक दिस वॉज. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउट वाट पाहिली होती. टॉप ऑफ द बाउन्स आलाय. बॅटचा चेहरा लवकर खुला केला आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा एक दर्देदार षटकारानं प्रितेशने इथून सुरुवात केली आहे. रवी स्मृती जयनुमान नवापाडा या वेळेला वेगाचं उत्तर वेगाने दिलंय. अगदी वेगाने चेंडू पाहायला मिळाला. स्किट झाला, पडल्यानंतर उसळी घेतोय. थेट यस्त्यांच्या पाठीमागे लॉंग स्टॉप तैनात करण्यात आलाय. फाईन लेग आणि थर्डमॅन आहे जिथे मात्र आपण 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेले पाहायला मिळतात. याही गोष्टी महत्वाच्या आहेत. या मैदानावरती आपण उरण पनवेल प्रीमियर लीग पाहिली, त्यावेळेला टेप बॉलचा वापर झाला. या वेळेला फॉलो केलं होतं. क्षेत्ररक्षक थर्डमॅन वरून राज घरत यांना आपण पाहतो चेंडूवरती वेगाने आल्यात. सिंगल कंप्लीट होत आहेत. एक धाव महत्वाची आहे. एका धावेने संघ पुढे सरकतोय. खरं तर आपण म्हणतो ना क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल आणि डबल. ती लाईफ लाईन मैदानाच्या आतमध्ये ऑन ठेवली असंच म्हणावं लागेल. जयंत इथून मात्र स्ट्रायकर एंडवरती येत असताना पाहायला मिळेल. प्रितेशने सुरुवात दमदार केली आहे. आपण म्हणतो ना वेल बिगिनिंग हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. सुरुवात तर चांगली झाली, आता शेवट कसा होणार याच्याकडे लक्ष राहिलंय. प्रयत्नांचा पाया भरभक्कम ना त्याच्या यशाची इमारत ही भरभक्कम आणि मोठी उभी राहते. यावेळेचा बॉल बॅटची आतली कडा घेतली होती. लॉंग चेस होता यष्टिरक्षकासाठी. सिंगल निश्चित मिळाली आहे. पंचांचा इशाऱ्याची वाट पाहिली जाईल.
होय, बॅटला बॉल ब्रेक झाला होता. बॅटची चायनीज कट, रुबी कट इथून घेत असताना चेंडू पाहायला मिळाला. एकेरी धाव येते 8 तर बनलेले आहेत. 4 बॉल 8 धावा. खरं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी असेच म्हणेन मी संयमला. ज्या रीतीने तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय, सातत्य राखलंय. पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर होता, आडव्या हाताने घेतलाय गोलंदाजाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पुल करत असताना चेंडूला केलाय गोल, ठोकला षटकार. लांब लचक फटकेबाजी. प्रितेशच्या रडार मध्ये रीच मध्ये बॉल आला, परफेक्ट टायमिंग करतोय. पावसाळी क्रिकेटनं ही कोणाची मालकत्व नाहीये मी निश्चित म्हणेन, कारण गेल्या 2 दिवसामध्ये त्याची प्रचिती आलेली आहे. जेवढी मोठी नावं ज्या संघामध्ये ना, त्यांना घरचा प्रवास लवकर दाखवला जातो. आणि इथे मात्र घडतंय तरी काय, प्रितेश आणखीन एक मोठ्या फटक्याच्या शोधात. तो होतोय बाद. संयमाचा बुरुज झासाळला. मोठा फटके तो खेळत होता आणि मोठे फटके खेळता खेळताच इथे धक्का आणखीन एक लागतोय. 14 धावा धावलक्यावरती आहेत. धक्का इथून मात्र पहिला फलंदाज बाद होत असताना आपण बाद. 14 धावा धावलक्यावरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. साईश म्हात्रे, मी याचाच उल्लेख केला होता की आज साईश म्हात्रे पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये प्रथमच गोलंदाजी करताना मला मिळणार आहे. प्रथमच यासाठी ना की पावसाळी क्रिकेटमध्ये फारसं क्वचित आणि कमी वेळेला तो गोलंदाजी करतो. साईश म्हात्रे हे जासई गावाचं वैभव आहे, कारण पहिला खेळाडू जो जासई गावामधून येत असताना ISPL खेळला. प्रदेश मुकुलला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये तो बॅटिंग साठी दाखल होतोय. रवी स्मृती जयनमान नवापाडा या संघाला लागलेला पहिला धक्का प्रितेश. पुढचा बॉल या वेळेला ऑन साइडला, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. पहिला बॉल साहिशचा रीच मध्ये आला आणि त्याला आउट ऑफ रीच केलंय. पहा, पहिले 2 चेंडू जे तुम्हाला दिले जाणार आहेत मॅचच्या सुरुवातीला किंवा पूर्वार्धाच्या सुरुवातीला, उत्तरार्धाच्या सुरुवातीला, ते चॉईस आहेत. त्यापुढे चॉईस बॉल दिले जाणार नाहीत. याच्याकडे मी लक्ष वेधेन. तुम्हाला बॉल चॉईस करण्याची मुभा नाहीये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने फटका फसतोय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल मिळालेली आहे. दुहेरीचा प्रयत्न इथून होत नाहीये. पहिल्या बॉलवरती षटका, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं ना, पहिल्या षटकामध्ये असंच पाहायला मिळालं होतं. पहिल्याच बॉलवरती षटकार पाहायला मिळाला, दुसऱ्या बॉलवरती जो डॉट आला होता. एकंदरीत आपण सध्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर 21 धावा बनलेल्या आहेत. प्रितेश बाद झालेला पाहायला मिळालाय. डाव सावरावा लागणार आहे. प्रितेश बाद झाल्यानंतर आपण पाहिलं ना, ही शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. 4-4 षटकाचे सामने पाहायला मिळतात. मैत्री चषकाचा आपण अनुभव घेतोय. यावेळेला ऑन साइडला केला, फटका फसतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. अशा कॅचेस व्हायला हव्यात. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये रबराचा हा बॉल अनेक वेळेला ओला झाला की हातामधून निसटतो, परंतु अद्याप पाऊस तर आलेला नाहीये. बॉल तितकासा ओला नाहीये. ग्रीप व्हायला हवा. झेल तुम्हाला घ्याव्या लागतील. सहजासहजी तुम्हाला विकेट मिळणार नाहीत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. उसळी घेणारा बॉल साहिश. वेग प्रचंड. ISPL मध्ये टेप बॉल हाताळणारा, टेप बॉल स्पेशलिस्ट मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. वेग प्रचंड आहे. टप्पा चांगला आहे, वेग चांगला आहे. इकॉनॉमिकल नेहमी स्ट्रॉंग राहतो आणि गोलंदाजी करण्याची एक वेगळी कसब त्याच्याकडे आहे. यावेळेला फटका चांगला आहे. हा नो बॉल. फटक्यामध्ये होतो वजन. धावा मिळाल्या संपूर्ण अर्धा डझन. षटकार. मैदानाच्या आतमध्ये लांब लचक फटकेबाजी चालू झाली आहे. जिथे तिथे यहा वहा देखो जहा, सारे जहा बस आपली सभा. काय बॅटिंग चालू आहे बाबा. जेवण ज्या रीतीने तुटून पडलाय. षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 29 ऑन दी बोर्ड आहेत. 29 धावा धावलक्यावरती बनलेल्या पाहायला मिळत आहेत. 29 धावा धावलक्यावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. आज आदित्य घरत आणि अगदी त्याच वेळेला हेमंत कोळी यांना जवळून पाहिलं ना तर अगदी बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह.
असंच म्हणावं असं वाटेल. षटकार आलेले पाहायला मिळालेत. 29. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हा चेंडू फ्री हिट होता, तो मात्र मिस केलाय. एक अपॉर्च्युनिटी मिस केली होती. साहिशने हा स्लोवर वन हाताळला. बॅटर प्रतीक्षेमध्ये होता, अँटिसिपेट करत होता की बॉल वेगाने येईल, परंतु असं काही घडलं नाही. कमी गतीचा बॉल पाहायला मिळाला. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये हेमंत कोळी सरांनी अनेक स्पर्धा केलेल्या आहेत. 150 ते 200 स्पर्धा झालेल्या. असा शेवटचा बॉल येणं बाकी आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये त्यांना आपण पाहिलं. पुढचा बॉल उसळी घेणारा फटका फासला. कॅच इम्पॉर्टंट आहे. आणखीन एक झेल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. एक उत्कृष्ट झेल. आणखीन एक फलंदाज जयंत देखील होतोय बाद. षटक क्रमांक 3. गोलंदाजीमध्ये फेरबदल होत असताना मला मिळत आहे. तिसऱ्या षटकाच्या दरम्यान आणखीन एक गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना मला मिळेल. प्रमोद आलेत गोलंदाजी मार्कवरती. उझबेकिस्तानच्या बाहेरचा बॉल बाहेर होता आणि बाहेरच मारलाय. इनसाइड आउट. स्वीपर कव्हरला एक फ्लॅट पॅरलल षटकार. चांगला स्ट्रोक इथून पाहायला मिळाला. उजव्या बाहेर होता. बाहेरचा बॉल बाहेर कसा मारावा याकडे कल जास्तीचा पाहायला मिळतोय. प्रमोद यांचंही स्वागत षटकारानं झालंय. मागील 3 षटकांच्या पहिल्या बॉलवरती एक साम्य पाहायला मिळालं की पहिल्या बॉलवरती षटकार सातत्याने इथे ठोकला जातोय. इरादे स्पष्ट आहेत. मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं. सुरुवात जर का षटकारानं झाली तर धावा मोठ्या उभ्या केल्या जाऊ शकतात. याकडे कल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या तब्बल पोहोचली आहे ती 35. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा दाबोलक्यावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. बॅट पकडण्याचा वेगळा अंदाज आहे. स्ट्रायकर एंडला बॅटर प्रज्ञेश मुकुलला आपण पाहतोय. बॅटची ग्रीप पहा. त्याचा जो उजवा हात आहे तो अगदी वरच्या बाजूला पाहायला मिळतो. अनेक वेळेला आपण पाहिलं ना, राईट हँडर बॅटरचा उजवा हात हा नेहमी खाली असतो. डावा हात वरती पकडला जातो. ग्रीप वेगळी असते आणि अल्टी पल्टी स्ट्रोक जो आहे ना, किंवा स्विच हिट, रिव्हर्स स्वीप चीच ग्रीप इथे पकडली जाते. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा वळण घेणारा, यष्टिरक्षकाचा वेध घेणारा हा बॉल इथून मात्र अवांतर स्वरूपाचा आहे. चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला जो यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना, नियमावली थोडीशी वेगळी राहते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 1 बाउन्सर अलाउड असतो. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये 2 बाउन्सर अलाउड दिले जातात. याचंही कारण आहे की जो रबराचा बॉल आहे तो जास्तीची उचळी घेऊ शकतो आणि त्यामुळे क्या होईना मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहिलं हा पहिला बाउन्सर आला असंच म्हणावं लागेल. प्रमोद डेटला हिट करणारी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. आदित्य घरत एक उत्कृष्ट पंच देखील आपण त्यांना पाहतोय. यावेळेचा बॉल उंच चाललाय. आकाशाला गवसणी घेतोय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चेंडूच्या खाली. हा झेल होणं अवघड बाब होती. चौथा झेल घेणं ही बाब सोपी नाहीये. हातामधून चेंडू निसटला जिथे मात्र बॅटरला आणखीन एक जीवदान मिळतंय. धावलक्यावरती धावा बनलेले आहेत त्या 38. 38 बनलेले आहेत. 2 फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना रवी स्मृती, जय हनुमान नवापाडा. 38 धावा धावलक्यावरती पाहायला मिळत आहेत. धावा सातत्याने गोळा करण्याकडे कल पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू हाही बॉल वळण घेणारा कमी गतीचा. प्रमोदने ज्याच्या वेळेला बॉल वळवला ना, ज्याच्या वेळेला कमी गतीने बॉल टाकला त्या वेळेला डॉट बॉल जास्तीचे पाहायला मिळालेले आहेत.
खरं तर चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते. 3 चेंडू अद्याप त्यांनी हाताळलेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर रीच मध्ये आला की त्याला आउट ऑफ रीच करायला इथे फलंदाजाला स्वयंसूतक नाहीये. षटकार. चव्वेचाळीस धावा दाबोलक्यावरती आहेत. 44 ऑन दी बोर्ड. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटचे हंगाम आणि खरं तर आपण पाहिलं ना, जून महिन्याच्या मध्यामध्ये आपण आलेलो जवळपास, अर्थात जून महिनाही संपायकडे निघालेला आहे, परंतु तितकासा पाऊस झालेला नाही. पाऊस मैदानाच्या आतमध्ये झाला नाही, परंतु आता धावांचा पाऊस पडला जातो. 44 धावा दाबोलक्यावरती आहेत. 44 रन्स ऑन दी बोर्ड. या वेळेचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतली आहे, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने आता मिड विकेट मधून फेकी करेल, तद्वर मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. चित्याची चपळाई, हरणाचा वेग. 46 धावा. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा 1 षटक येणं बाकी राहिलंय आणि या षटकामध्ये कोणाला इथून इन्व्हाइट करण्यात येत आहे याची चर्चा निश्चित होईल. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्या रीतीने गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला, तितक्याशा धावा म्हणता येणार नाहीत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये 1-1 षटक हे मोठं नेहमी पाहायला मिळतं. परेच्या नरेपाक मध्ये पार पडलेली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा एका षटकामध्ये 56 धावाही पाहायला मिळाल्या. त्याचं कारण आहे ना की जेवढ्या धावा बनवल्या जाणार पावलेच्या षटकात त्या डबल होत होत्या आणि त्यामुळे तेवढ्या धावा बनल्या होत्या. तो रूल्स पावसाळी रबर बॉल क्रिकेट पुरताच आहे. विकेट गमावली नाही पावलेच्या षटकामध्ये आणि 20 बनवल्या तर त्याच्या 40 होत होत्या. 40 बनवल्या तर त्याच्या 80 होऊ शकत होत्या. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात येत आहे. शेवटच्या अंतिम षटकाच्या दरम्यान आपण पाहतोय फेरबदल करण्यात आलेला पाहायला मिळतोय. महत्वाचा सामना, पहिली मॅच, आजचा महत्वाचा दिवस आहे. मैत्री चषक. रोहित आलाय गोलंदाजी मार्क वरती. शेवटच्या आणि अंतिम षटकाच्या दरम्यान पहिला बॉल शेवटच्या षटकाचा वेगाने इथून पाहायला मिळतोय. सिंगल तर कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली लेग बाईटच्या स्वरूपामधून. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेटचा मी नुकताच उल्लेख केला की एका षटकामध्ये किंबहुना 2 बाउन्सर अलाउड आहेत, परंतु अनेक स्पर्धांमध्ये हाही नियम पाहायला मिळतो कारण लेफ्ट बिफोर आउट दिला जात नाही. या स्पर्धेमध्ये LBW हा नियम नाही आहे, त्यामुळे याही गोष्टी महत्वाच्या राहतात. बॅटरला मुभा राहते. गुजरातमध्ये तुम्ही गेलात ना तर एका ठिकाणी 4 स्टंप लावले जातात, तिथे लेग बिफोर नसतो. फुल लेनचा बॉल याही वेळेला कोलातला पाहायला मिळाला, परंतु त्या स्पर्धा ज्यात ना त्या अलीकडे गुजरातमध्ये फारशा कमी होत चालल्यात. एना कप त्यामध्ये एक आहे की जिथे मात्र आपण पाहिलं की 4 स्टंप लावले जातात. ताफलकावरती धावा सध्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो 47 आहेत. रोहित अर्थात पिंट्या गोलंदाजी मार्क वरती त्याला आपण पाहतोय. ऑब्जेक्शन आलेलं आहे गोलंदाजीच्या शैलीवरती. तिसरे पंच ऑनलाईनला चेक करतील, त्यामुळे पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल गॅप मध्ये आउटफील्ड पास. रन मिळतील 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. हा येतोय चौकार. हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, आधुनिकतेचा आविष्कार. बॅकफुटला आला. बॅट जी मात्र अगदी आपण पाहिले ना डोक्याच्या वरतून आणली आणि हॅमर्ट केला होता. चौकार येत असताना पाहायला मिळतोय. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या 51 धावा दाबोलकावरती बनलेले पाहायला मिळाली आहेत. 51 धावा दाबोलकावरती बनत असताना आपण पाहतोय एक मोठं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न.
51 बनलेले आहेत, 2 फलंदाज बाद झाले आहेत, 3 बॉलचा अद्याप खेळ बाकी राहिलाय. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय आणि अर्थात आपण पाहिलं ना की जास्तीच्या धावा गोळा करण्याकडे कल राहिलाय. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. साईश प्रयत्न अपुरे, धाव मिळतील आणखी एक 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. प्रज्ञेश मोकल 10 बॉल 25. एक पात्री अभिनय त्याने केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये एक पात्री अभिनय करत तो किल्ला लढवतोय. 55 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अद्याप धावसंख्या आटोक्यात आली आहे असंच मी म्हणेन. यावेळेचा बॉल बॅटच्या आतली कडा घेतो. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न झाला. दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट. 57 धावा. रवी स्मृती जय हनुमान या नवापाडा या संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. सातत्याने धावा इथून गोळा केल्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. ऑन साइडला फटकेबाजी चांगली केलेली आहे. शेवटचा एक बॉल येणं शेष. धावफलकावरती 57, 2 फलंदाज बाद. पूर्वार्धाचा शेवटच्या षटकाचा शेवटचा बॉल जो मात्र आपण पाहिला इथून बाईटच्या स्वरूपामधून धाव मिळते ती एक धावफलकावरती बनलेले आहेत. त्या 58-59 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये झालंय सेट. 58 ऑन दी बोर्ड, 59 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. चला पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्याच्या अगेन्स्ट नावडे टीम खेळत असताना मला मिळेल. चला टॉस साठी या. मी पुन्हा एकदा लक्ष वेधेन आणि आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं बंधनकारक राहील.
साहिश म्हात्रे आणि भूषण मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण पाहतोय आघाडीची जोडी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. सेकंड इनिंगला सुरुवात होते. भूषण म्हात्रे आणि त्याच्या साथीला साईशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर जिथे रन चेस आहे, 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा. जयवंत गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. जयंत ज्याने मात्र पूर्वार्धामध्ये उत्कृष्ट फलंदाजी देखील केलेली पाहायला मिळाली. एक बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिला जाणार यातही मात्र शंका नाहीये. उत्कृष्ट फलंदाज, डावकुडी हाताचा बॅटर, बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून साईशकडे पाहिलं जातं. साईश गेले अनेक वर्ष सातत्याने चांगल्या दर्जाचं क्रिकेट देखील आपण त्याला खेळताना पाहायला मिळालंय. असा साईश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वाचं राहील त्याचा खेळ, महत्वाचं राहील त्याची फलंदाजी, महत्वाची राहील आज या सामन्याच्या दरम्यान. साईश मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सुरुवात होती उत्तरार्धाला. लक्ष या सामन्यामध्ये 59 धावसंख्येचं. पहिला बॉल पडेल. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. नेक्स्ट मॅच झाला टॉस साठी विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि नावडे टीम. टॉस साठी त्वरित या. साहिल खानावकर आणि अगदी त्याच वेळेला मी विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. लक्ष वेधन नावडे संघ आपण त्वरित या. या वर्षीच्या हंगामामध्ये पहिली स्पर्धा नावडे संघाने गाजवलेली पाहायला मिळाली होती. जास्तीच्या क्रीडा नगरीवरती चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला. पहिलाच बॉल, या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सिंगलने सुरुवात होतीये. पूर्वार्धाची सुरुवात षटकारानं झाली, उत्तरार्धाची सुरुवात सिंगलने झालेली पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने अकाउंट वैयक्तिक आणि सांघिक इथून खोलत असताना साईश म्हात्रेला आपण पाहतोय. फटकेबाजी करण्याची क्षमता चांगली आहे. आघाडीला फलंदाजीसाठी येतो. निष्णात फलंदाज आहे. प्रतिती यश, प्रसिद्ध, प्रतिचित आणि प्रतिती यश असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण ज्याला पाहत आहोत साहिश. पहिला बॉल भूषणने फेस केला आणि ऑन साइडला खेळलाय. लॉफ्टेड ऑन ड्राय, सिंगल इथून मिळतीये. भूषणने आवर्जून आपण पाहिलं ना, ज्या वेळेला सातत्याने मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत, परंतु अगदी त्याच वेळेला ग्रामीण स्तराचं क्रिकेट सातत्याने चांगलं खेळतो. 40+ मध्येही चांगला हातखंडा त्याचा राहिलेला आहे आणि वैयक्तिक दृष्ट्या आघाडीला येत असताना त्यानेही आपल्या भूमिकेला नेहमी न्याय दिलेला आहे. जसंही गाव असं आहे की ज्या गावामध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा आयोजित करण्यात येत असताना पाहायला मिळाल्या. पावसाळी असू द्यात किंवा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असू द्यात, एकमात्र गाव ज्या गावाने खरं तर आपण पाहिलं ना, स्वर्गीय दिवा पाटील साहेब यांच्यासारखं व्यक्तिमत्व ज्या गावाने दिलं. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साईश म्हात्रेच्या बॅटमधून येतोय चौकार. आगमन होत असताना पाहायला मिळतंय संचितजी टकले सर यांचं देखील. खरं तर वन मॅन शो स्पर्धा आयोजक म्हणूनही आपण त्यांच्याकडे पाहत आहोत. त्यांचे नुकतंच आगमन झालेलं पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय. संघाची धावसंख्या 6 धावा दाबलकावरती आहे. साईश ऑन स्ट्राईक. विसरून जा भूतकाळातील सारं काही, स्वतःच्या स्वप्नांसाठी जगायला शिक. ऑन साइडला फटका, लांब लचक येत असताना साहिश म्हात्रे ठोकतोय लांब लचक आणि उत्तुंग षटकार. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. लांब लचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. सातत्याने हा खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये जास्त काळ उभा राहिला तर मोठी फटकेबाजी लिलया करू शकतो, ही क्षमता आहे त्याच्याकडे.
टायमिंग प्रॉपर पाहायला मिळालंय. हँड कॉर्डिनेशन पाहताच जमतंय, बनतंय. त्या रीतीने तो बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. लांबलचक स्ट्रोक खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये साईशचा खेळ, साया जर उभा राहिला तर अक्षरशः या धावा जे हे आव्हान जे आहे ना ते ठेंगणं बनेल इतकी क्षमता त्याच्याकडे आहे. फटके मोठे खेळतो, लांबलचक स्ट्रोक त्याचा बॅटमधून पाहायला मिळतात. अराउंड विकेट. जैनचा बॉल लोड फुलटोज. आणखीन एक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. लांबलचक फटकेबाजी. यहां वहां देखो जहां सारे जहां, बस आपलीच हवा. काय बॅटिंग चालू आहे भावा. वाडा कोणाचाही असला राडा केवळ आम्हीच करणार. मैदानाच्या आतमध्ये साहिश मात्रे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. पावसाने दडी जरूर मारली आहे, परंतु धावांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न साहिश मात्रे मैदानाच्या आतमध्ये करतोय. चला नावडे टीम, आम्ही आपलं लक्ष वेधू. टॉस साठी त्वरित या. 18 धावा धावलकावरती बनलेले आहेत. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. 18 ऑन दी बोर्ड. 59 रनचं टार्गेट. आणखीन एक लांबलचक लगातार 3 बॉल 3 उत्तुंग षटकार. साईश मात्रेची एअरलाइन्स बॉलला करून देते मोफत प्रवास. षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. लांबलचक, नीडर अंदाजपणा, झंझावाती खेळ, विस्फोटक आणि विध्वंसक फटकेबाजी. 24 धावा धावलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. 24 ऑन दी बोर्ड. साईशचा खेळ केवळ फटक्यानेच भरलेला आहे. षटकारांमध्ये डील करतोय. 6चा पहाडा बोलतोय आणि राडाच घातलाय त्याने मैदानावरती. फटकेबाजी केवळ तुटून पडत असताना गोलंदाजांवरती. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. 59चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रितेश गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळेल. खरं तर पहिला बॉल त्याने सामन्याचा फेस केला होता. पहिल्याच बॉलवरती षटकारही त्याने ठोकलेला पाहायला मिळाला होता. भूषण स्ट्राईक एंड वरती आहे. तो संयमाचा बाण फुटू देत नाहीये. धीरोधार्तता त्याच्याकडे चांगली आहे. संयमाने बॅटिंग करतोय. त्याला ठाऊक आहे की साईश एका बाजूने मोर्चा बांधणी करतोय. त्याला जास्तीचं स्ट्रायकर एंड वरती आणणंही गरजेचं आहे आणि तेच केलं एक्झॅक्टली. त्यामध्ये यश येत असताना, कारण एकीचं बळ त्याच वेळेला मिळते फळ. गावामध्ये आपण नेहमी पाहिलं ना, ग्रामीण स्तरावरचं क्रिकेट खेळत असताना आपण आपल्या स्वतःभोवतीही क्रिकेटमध्ये मोठं होणं गरजेचं आहे आणि अगदी त्याच वेळेला आपले जे बाकीचे 10 साथीदार आहेत ना त्यांच्यासाठी मोठा जिगरा दाखवायला हवा. यावेळेचा बॉल उंच लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे भूषण मात्रेचा आणि हा पेटन स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतोय. षटकार. फटके फटके आणि फटके केवळ मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल जसा शरीराच्या जवळ आला ना, जणू काही भूषण मात्रेने म्हणाला असेल, चिटके तो फटके. बॉल जवळ आला ना तसाच फटका त्याच्या बॅटमधून येतोय. लांबलचक फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. भूषण मात्रेची खासियत आहे, पेटन स्ट्रोक आहेत त्याचे, पुल चांगले करतो. कव्हरच्या ड्राईव्ह त्याच्या पाहण्याजोगे राहतात. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह असेल, स्ट्रेट ड्राईव्ह असेल, परंतु त्याच वेळेला पुल हुक ही चांगले खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. पुढचा चेंडू. यावेळेला फटका हवेमध्ये उंच चाललाय, लांब गेलेला नाहीये. क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल. झेल टिपण्यात आला. भूषण मात्रे मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात जिथे संयमाचा बुरुज त्याचा ढासळला आणि तो झालाय झेल बाथरूमामध्ये बाद. तीस धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालेला बाला मिळालाय. महत्वाचा बॅटर इथून आउट होत असताना आपण पाहत आहोत. रोशन येतो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. रोशनला आपण पाहतो बॅटिंग साठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेला फुललेनचा बॉल बॅटच्या टोला लागलाय. अलॉंग विथ द कार्पेट डाऊन द ग्राउंड चेंडू निघाला. सिंगल इथून येते.
एकेरी धाव येत असताना मला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. 31 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्या. 31 ऑन दी बोर्ड. 28 ची आवश्यकता अजूनही राहिली आहे. बॅटच्या टोलला बॉल लागला होता त्यामुळे ग्रीप व्यवस्थित होऊ शकली नाही. राजघरतने गत वर्षी धारावीच्या मैदानावरती एक बॉल पाठची आवश्यकता असताना ठोकलेला तो षटकार आजही डोळ्यासमोर येतो. बॉल अजूनही धारावेकरांना मिळालेला नाहीये. राज रीतीने त्याने स्ट्रोक खेळला होता तोही स्विच हिटचा. गत वर्षी धाराव्याचं क्रीडांगण त्याने गाजवलं होतं. या वर्षी अपेक्षा आहे नेट मधला केलेला प्रवास किंवा जो सराव आहे नेट मधला तो कामी येईल. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतो ज्या एकेरीच्या मदतीने 31 आहेत. एक फलंदाज बाद झालाय. साहिश मात्र ऑन स्ट्राईक. प्रितेश पुढचा बॉल. पहिल्या षटकामध्ये अर्धा पल्ला गाठलाय संघाने. हा स्लोवर वन होता. पिक करण्याचा प्रयत्न चेंडू शहरावरती आढळतो. याच कारणास्तव हा डॉट बॉल येत असताना मला मिळाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हेमंत कोळी सरांना यावर्षी नवीन हंगामासाठी आदित्य घरत नावाचा पार्टनर मिळालाय असंच मी म्हणेन. चांगली अंपायरिंग ते करतात. मितभाषी आहेत, संयमी आहेत. दिलेल्या डिसिजनला मागे घेत नाहीत कदापि. बॅटची मागणी करण्यात येते. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना प्रितेश पाहायला मिळेल. पुढचा बॉल. हा लोड फुल टोल होता. फुल टोल वसूल केला. लांब लचक आकर्षक अद्भुत षटकार. फटके फटके आणि फटकेच केवळ. षटकार षटकार आणि षटकार. 6-6 आणि 6च मोठी फटकेबाजी हायलाइटच पाहायला मिळते जणू काय साईश मात्रेची. ज्या रीतीने तो बॅटिंग करतोय लांब लचक फटकेबाजी करतोय. फटके चांगले त्याने केलेले पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 37 आहे. 37 ऑन दी बोर्ड. विजयासाठी अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडू आणि 22 धावसंख्येची. 13 चेंडू आणि 22 अजूनही हव्या आहेत. 37 बनलेले आहेत. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट साईश खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक कालखंड त्याने असाही पाहिला होता जिथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला हाफ आर्म पुल केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. स्क्वेअर लेग मध्ये डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हताशा निराशा आहे साईक्स आपल्या स्ट्रोक सिलेक्शन वरती. या बॉल वरती मोठा स्ट्रोक लिहिला गेला होता परंतु तो आलेला नाही. एकेरी धाव येते. येणारे 12 बॉल विजयासाठी अजूनही 21 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 21 धावा. निर्दोषी घरत साहेब खरं तर चिरल्याचे लेजेंडरी क्रिकेटर ज्यांची बॅटिंग ज्यांची अर्धशतक याही वर्षी चालू आहेत. त्यांच्याकडे मला तर कधी कधी करण मडवी असं वाटतं ना की व्हाईट पेट्रोल आहे. एक कॅस्ट्रॉलची ऍडव्हर्टाईज होती. एक छोटा मुलगा घरामध्ये गाडी फिरवत असतो. तो बाबा म्हणतात बेटा बस कर. तो म्हणतो की करा बेटा पेट्रोल खतमी नाही होता. निर्दोष घरत यांचाही पेट्रोल संपतच नाहीये. गेले अनेक वर्ष चांगले क्रिकेट ते खेळतात. ईश्वरचरणी प्रार्थना करूया एकविरेचरणी प्रार्थना की अजून 10 वर्ष तरी निर्दोष घरत यांची बॅटिंग आम्हाला अशीच पाहायला मिळावी. या विनंती असेल निर्दोषी घरत साहेब आपल्याला आपण व्यासपीठावरती यावं. आपले हार्दिक स्वागत. आज सागायत ग्रामीणचं क्रिकेटही चांगलं खेळत आहेत. 40+ ही खेळत आहेत. गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज दाखल होत. प्रणितला आपण पाहत आहोत. पहिला बॉल उजव्याशीच्या बाहेर चॉप केला. डिग आउट. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या बॉल वरती 4 धावा मिळतील याचा विचार ही साईशने केला नसावा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषा ओलांडतोय. अलॉंग विथ द कार्पेट चौकार आलाय. हा फटका तर पहा केवळ चॉप केला होता. डिग आउट केला होता परंतु रन्स मिळतात ही बाब महत्वाची आहे. 4 धावा आलेल्या आहेत. 17 ची गरज. हा लोअर फुल टू ऑन साइडला डीप मिड विकेट तैनात आहे. सिंगल निश्चित येईल. 16 ची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ बाकी राहिला. सिंगल मिळाली. ओव्हर थ्रो होतोय. साहिश त्याच्याच तयारीत होता. जाणीवपूर्वक त्याने पहिली धाव कमी गतीने घेतली होती. अर्ध्या खेळपट्टीवरती तो जणू काय थांबला. क्षेत्ररक्षकाला थ्रो कसा करतो हे पाहिलं. जसा थ्रो झाला मिसफिल्डिंग झाली. दुसऱ्यासाठी निघाला. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होत आहे. 44 बनलेले आहेत. विजयासाठी 15 ची आवश्यकता. 10 बॉलचा खेळ बाकी.
10 चेंडू आणि 15 धाबा. हेलिकॉप्टर लुक दिला लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक बिगन येतोय. सिंगल येत असताना इथून बाला मिळते आहे फेकी स्क्वेअर. वारंवार परेशी आपण या चुका करत असताना बाला मिळतात. आमदनी 98 खर्चा रुपया. चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसालाच झालाय, कारण धाबा आपल्याकडे तेवढ्या नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही असं जर का चुका कराल तर धाबा सातत्याने येत असताना बाला मिळतील. संघाची धावसंख्या एकंदरीत आपण पाहतो धावफलकावरती 46 धाबा धावफलकावरती बनलेली बाला मिळाली आहे. 46 धाबा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. टाकीगाव म्हटल्यानंतर आमचा तन्मय अगदी वेळेमध्ये आलेला आहे. यावेळेचा बॉल फटका ऑन साइडला, चेडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. फटका समोरच्या बाजूला आणि तोही लांब लचक पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती बनलेली आहे ती 52. विजयासाठी केवळ आणि केवळ आवश्यकता आहे ती 7 धावसंख्येची. 7ची आवश्यकता. एका बाजूला आपण पाहिलं 44 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय तो साहिश. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळेल का? हाफ ट्रॅकर बॉल फाईन लेगला, चौकाराच्या मदतीने साहिश नॉट आउट. 48 वरती संघाची धावसंख्या 56. तेरा चेंडू आणि 48 धावा. साहिश मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याने केलेली बॅटिंग आजही तीच दहशत आणि तोच दरारा या स्पर्धेमध्येही पाहायला मिळाला. पावसाळी डबल बॉल क्रिकेट सातत्याने मोठी फटकेबाजी करण्यासाठी साहिशकडे आपण पाहतो. अर्धशतक त्याच्या उंबरठ्यावरती येतो, फटका, अर्धशतक येत आहे. साहिश मात्रेने या स्पर्धेमध्ये मैत्री चषकामध्ये ठोकलेलं आहे अर्धशतक. षटकारांनी सामना संपवला. तिसऱ्या षटकामध्ये मॅच संपवली आहे. काय बॅटिंग प्रदर्शन राहिलंय, काय परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला. लांब लचक फटकेबाजी, लांब लचक स्ट्रोक त्याने खेळत असताना आज मात्र हा सामना लिलिया संपला 9 विकेटने. वरद स्पोर्ट्स जासई टीमने हा सामना जिंकला. या आपण तन्मय पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. टाकीगावचे सुपुत्र